ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शुका सारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय, महारुद्र हनुमान की जय, श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। परम पूजनीय सद्गुरूंच्या असीम कृपेने संत चरित्रमाला या मालिकेअंतर्गत आपण समर्थ रामदास स्वामींच्या चरित्राचा अभ्यास करीत आहोत। रामदास स्वामींच्या चरित्रामध्ये आपण कालपर्यंत जो भाग पाहिला, भारत भ्रमणानंतर रामदास स्वामींनी प्रत्यक्ष धर्मकार्याला प्रारंभ महाबळेश्वर इथे केला आणि हा सगळा परिसर पिंजून काढला। 11 हनुमंतांची स्थापना झाली, साफळचं राम मंदिर निर्माण झालं। पण हे सगळं होऊनही अजूनही रामदास स्वामी ज्या कार्यासाठी अवतार घेऊन आलेले आहेत आणि भगवान शिव देखील अवतार घेऊन आले, या दोघांचा अजून भेट नाही। म्हणून आजचं हे पुष्प आपण शिवसमर्थ भेट हे जे प्रकरण आहे, खूप मोठं आणि महत्वाचं प्रकरण समर्थांच्याही जीवनातलं आणि शिवाजीराजांच्याही जीवनात, कारण दोघांच्याही अवताराचा हेतू स्वराज्य निर्मिती आहे। जनतेला आश्वस्त करणं, यवनांचा आक्रम परतवून लावणं, जनतेच्या मनातलं 300 वर्षाचं भय भीती काढून टाकणं, त्यांना सुरक्षित करणं। देव ब्राह्मण गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार झालेला आहे, पण अजून शिवसमर्थ भेट नाहीये। समर्थांना या गोष्टीची जाणीव आहे, कारण ज्या वेळी समर्थ रामदास स्वामींनी इसवी सन 1644 साली महाबळेश्वरला हनुमंतांचा मठ स्थापन केला, त्याच वर्षी अगदी त्याच वर्षी शिवरायांनी तोरणा जिंकला आहे। हा काही योगायोग नाही आहे। शिवाजीराजे वयाने लहान आहेत, 22 वर्ष, पण त्यांनीही आपली मित्रमंडळी सवंगडी एकत्र करून जिजाऊ महासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि दादोजी कोंडदेव यांच्याकडे सगळं शस्त्रांचं शिक्षण घेतल्यानंतर स्वराज्य निर्मितीचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि पहिला किल्ला तोरणा काबीज केला, जो आदिलशहाच्या ताब्यात। आणि म्हणून रामदास स्वामींना पण ही आता खंत वाटते की माझी आणि शिवाजीची भेट नाही। कानावर बातम्या खूप येतात आहे की आज शिवाजी राजांनी हा गड जिंकला, आज तो गड जिंकला, इतके मावळे मिळवले, या बातम्या येत होत्या। इतक्या कमी वयात 14व्या वर्षी शिवाजी राजांनी आपल्या काही मोजक्या सवंगड्यांच्या समवेत कोंढाणा किल्ला जिंकला, तोरणा किल्ला जिंकला। ऐकत होते, पण शिवबाची आणि आपली अजून भेट नाही, त्याची समर्थांना खंत आहे। त्या काव्यातून ते येणार आहे, पुढे काव्य म्हणणार आहोत आपण। तूर्त शिवाजीराजे यांच्या बालपणाविषयी थोडंसं ऐकू। शिवाजीराजांचा जन्म शिवनेरी, शहाजीराजे म्हणजे त्यांचे पिताश्री आदिलच्या अखत्यारीत, त्यांच्या चाकरीत, आणि ते बंगलोरला त्यांची योजना आहे, ते तिकडे आहेत। पण नरसिंह अंबरखाने या सगळ्या परिसराचे त्यांनी कार्यवाहक म्हणून नेमून ठेवलेले आहेत। त्यांच्या अखत्यारीत सगळा हा प्रांत आहे।
शिवाजीराजे जरी शिवनेरीवर जन्माला आले, पुढे पुण्यात आणले गेले. 8व्या वर्षी शिवाजीराजे, दादोजी कोंडदेव, जिजाऊ महासाहेब हे पुण्यात आले. पुण्याची अवस्था फार खराब होती, कारण आदिलशहानी पुण्यावरती गाढवाचा नांगर फिरवलेला आहे. आदिलशहानी पुण्यावरती गाढवाचा नांगर फिरवल्यानंतर शिवाजीराजांनी स्वप्न पाहिलं की मी इथे सोन्याचा नांगर फिरवीन. लहानसा आहे शिवबा अजून, पण चाणाक्ष आहे, नीतिवान आहे, धर्मयुक्त आचरण आहे. महासाहेब, जिजाऊ महासाहेब पाठीशी आहेत. जिजाऊ महासाहेबांनी त्यांना रामायण, महाभारत इत्यादी कथानक सांगून एक पिंड तयार केलेला आहे. स्वराज्य निर्मितीचा प्रयत्न आधी शहाजीराजे भोसले यांचा फसला आहे. शहाजीराजांचे वडील म्हणजे शिवाजीराजांचे आजोबा विठोजीराजे भोसले यांना स्वप्न दृष्टांत झाला होता की तुमच्या कुळामध्ये एक शककर्ता राजा होईल, असा स्वप्न दृष्टांत झालाय. तो खरा व्हायची आता वेळ आली आहे. दादोजी कोंडदेव शिवाजीराजांना घेऊन पुण्यात आले. त्या ठिकाणी शिवाजीराजांनी पुष्कळ सवंगडी मिळवले. जिजाऊ महासाहेब सगळ्यांवरती पुत्रवत प्रेम करायच्या. त्यांचे मित्र, खेळ सवंगडी तर होतेच, पण मनात योजना शिवाजीराजांच्या वेगळ्या सुरू आहेत. त्यांनी दादोजी कोंडदेवांच्या सल्ल्यावरून आणि जिजाऊ महासाहेबांच्या सल्ल्यावरून पुण्यात आल्याबरोबर काही योजना राबवल्या की ज्यामुळे दुर्व्यवस्था झालेली आहे ती सुधारवण्याकरता काही योजना आखल्या. शेती समृद्ध यासाठी शेतीसाठी बक्षीस इनाम जाहीर केले. जास्त पीक जो काढेल त्याला बक्षीस. अनेक योजना काढल्या ज्या जनतेच्या हितासाठी होत्या, अशा योजना काढल्या गेल्या. दादाजी कोंडदेव फार चाणाक्ष, नीतिमान, धूर्त आहेत आणि त्यांनी शिवाजीराजांना शस्त्रांचं पण शिक्षण दिलेलं आहे. पाठीशी आहेत खंबीरपणे. हे शहाजीराजांचे एकनिष्ठ सेवक आहेत, म्हणून त्यांच्यावर अत्यंत विश्वास ठेवून शहाजीराजे जरी बंगलोरला आहेत, आता शिवाजीकडे लक्ष द्यायचं कारण नाही. श्याम रांजेकर इत्यादी त्या दादोजी कोंडदेव मुख्य आहेत. अष्टप्रधान मंडळ जे आहे हे शिवाजीराजांनी तयार केलं. लुटूपोटीचं का होईना शिवाजीराजे न्यायनिवाडा करायला लागले. लुटूपोटीचा नाही, खराच करायला लागले. रांजेगावच्या पाटलाचे हातपाय पण तोडले. शिक्षा शिवाजीराजांनी केलेली आहे. अन्याय करेल, अन्याय करेल, अत्याचार करेल, स्त्रियांवर बलात्कार करेल, त्याचे हात तोडलेच पाहिजे. हा या नात्यातच होता खरं म्हणजे. पण शिवाजीराजे न्याय निवाडा करायला लागले. जिजाऊ महासाहेबच म्हणतात तू न्याय निवाडा कर. 8व्या वर्षापासून हे बाळकडू शिवाजीराजांना मिळालेलं आहे. सर्वांना धाकत आहे, पण सवंगड्यांना प्रेम, आदर आहे की यांच्यामध्ये नक्की कर्तृत्व आहे. काहीतरी करणार आमचा राजा, आमचा राजा आहे, काहीतरी करणार. शिवाजीराजे 10 वर्षाचे झाले. तत्कालीन प्रथेप्रमाणे जिजाऊ महासाहेबांच्या मनामध्ये शिवरायांच्या विवाहाचा विचार यायला लागला आणि त्यांनी सोयरीक ठरवली. नाईक निंबाळकरांची कन्या सईबाई तिच्याशी शिवरायांचा म्हणजे शिवबांचा पहिला विवाह झाला. पुढे 8 राण्या आहेत त्यांना, पण सईबाई पहिल्या धर्मपत्नी आहेत. आणि जिजाऊ महासाहेबांनी विचार केला की आपले पती तर विवाहाला येऊ शकले नाही, पण ह्या नवीन जोडप्याला आपण दर्शनाला त्यांच्या पाया पडायला घेऊन जाऊ. ते बेंगलोरला होते. दादोजी कोंडदेवांना समवेत घेतलं. शिवबा 10 वर्षांचेच आणि सईबाई यांच्यासह जिजाऊ महासाहेब या बेंगलोरला आपल्या पतींच्या जवळ यांना भेटायला घेऊन गेल्या. काही दिवसच राहिल्या, पण ह्या एका यात्रेचा शिवाजीराजे पहिल्यांदा महाराष्ट्राच्या बाहेर पडतात आहे आणि त्यांनी यवनांचा मुलूक पाहिला जवळून. यवनांचा मुलूक आहे सगळा आदिलशाहीचा प्रांत आहे. मोठमोठ्या तोफा, मोठे मोठे किल्ले, मोठमोठे गड, त्यांचे महाल, त्यांच्या एकंदर व्यवस्था, न्याय, नीती सगळं पाहिलं. येता जाता पाहत होते. फार मोठी तोफ, मुलुख मैदानी तोफ सुद्धा पाहिली. आणि स्वराज्य निर्मितीच्या वेळी मला काय 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 करावं लागणार याचा एक आराखडा शिवबांच्या मनात वयाच्या 10व्या वर्षी सुरू झाला. कारण यवन आक्रमक, अत्याचारी होते, पण त्यांच्याजवळ शौर्य, धैर्य होतं, लढाऊ सामान होतं, तोफा सुद्धा होत्या, शस्त्रास्त्र होती. ती कशा प्रकारे सांभाळावी लागतात हे सुद्धा शिवाजीराजे शिकले. म्हणजे निरीक्षणाने शिकले. फक्त एकच गोष्ट आमच्या शिवाजीराजांना आवडली नाही. विजापुरामध्ये शिवाजीराजे बाजारात गेले असताना शिवरायांना बाजारामध्ये गोमांसाची दुकानं दिसली आणि शिवाजीराजांनी निर्णय केला
की मी पुढे स्वराज्य निर्माण केल्यानंतर हे बाकीचं सगळं यांच्याप्रमाणे करील, पण मी कधीही आणि कधीही माझ्या इथे गायींची कत्तल होऊ देणार नाही. म्हणून गो ब्राह्मण प्रतिपालक अशी जी बिरुदावली आपण लावतो ना, शिवराजांनी सार्थ केलं. पुढे कधी शिवरायांच्या राज्यामध्ये गायीची कत्तल कोणाला त्यांनी करूच दिली नाही. पण लहानपणी आई बरोबर झालेली ही यात्रा, वडिलांच्या भेटीची, त्यातून शिवरायांना खूप शिकायला मिळालं आणि स्वराज्याचा एक आराखडा झाला. श्रोते हो, शिवाजीराजे मोठे होतात आहेत, हळूहळू मित्र वाढतात आहे, सवंगडी वाढतात आहे. तोरणा किल्ला जिंकला, त्यानंतर हिरवळ, शिर्डीशी, मावळ असे जवळजवळचे काही किल्ले जिंकले. या बातम्या आदिलशहाच्या कानावर जात होत्या. आदिलशहाला पहिल्यांदा गंमत वाटली. त्यांनी विचारावं शहाजीराजांना की आपका बच्चा क्या कर रहा है. त्यांनी सांगितलं महाराज गमतीच आहे सगळं. सुरुवातीला आदिलशहाने दुर्लक्ष केलं, परंतु बेगम साहेबांना अत्यंत प्रिय असलेला किल्ला जेव्हा कोंढाणा शिवरायांनी जिंकला, तेव्हा आदिलशहाची झोप उडाली आणि काहीतरी आता बंदोबस्त केला पाहिजे. एक एक किल्ला जिंकत चाललाय. 14-15 किल्ले लहान लहान का होईना जिंकलेले आहेत आणि आता कोंढाणा जिंकला. बेगम साहेबांची झोप उडाली, बडी बेगम, आणि त्यांनी मसलत केली, काहीतरी केलं पाहिजे आणि शहाजीराजांना अटक करण्याचा एक योजना आखली. आणि या योजनेमध्ये मुख्य सरदार म्हणून अफजल खानच आहे, बाजी घोरपडे आहेत, सिद्धोजी पवार आहेत. ह्यातले तर समर्थांचे शिवाजीराजांचे नातलग आहे तो काही, पण अफजल खान हा त्यात प्रमुख आहे. आणि शहाजीराजे ह्या वेळेला जिंजीच्या किल्ल्यात आहेत. जिंजीच्या किल्ल्यात सगळी माणसं गेली आणि बेसावतपणे यांनी झोपेत असताना शहाजीराजांना अटक केली. अफजल खानांनी शहाजीराजांच्या मुसक्या बांधल्या, हातपाय जेरबंद केले, बेड्या बांधल्या आणि विजापूरच्या दरबारात उपस्थित केला. आणि आदिलशहाने प्रश्न केला, तुमचा मुलगा शिवाजी काय करतोय. आणि आता शहाजीराजे धरल्या गेले. आता शिवाजीला प्रश्न करता येईल, शिवाजीराजे तर लहान आहेत अजून. म्हणून आदिलशहानी पत्र जिजाऊ महासाहेबांना लिहिलंय की तुम्हाला स्वराज्य हवंय की सौभाग्य हवंय. त्यांना अर्थ कळला, शिवाजीराजांना सांगितला. आणि शिवाजी राजांना अजून राजे झालेले नाहीत वास्तविक, पण शिवबांना आदिलशहाशी नाईलाजानी तह करावा लागला, कारण स्वराज्य की सौभाग्य असा प्रश्न आदिलशहाने विचारला. तह केला आणि तहामध्ये 2 कलम मुख्य ठरली. एक, शिवाजीराजांनी जिंकलेला कोंढाणा आदिलशहाला परत करायचा आहे. किती दुःख झालं असेल कल्पना करा. आणि दुसरी गोष्ट, शहाजीराजांना विजापूरमध्ये नजर कैदेत राहायचंय, बाहेर निघता येणार नाही. शिवाजीराजांसमोर पेच प्रसंग आला. जिजाऊ महासाहेबांना वाईट वाटलंय, तह तर झालाय, पण शहाजीराजे जेरबंद झाले, नजर कैदेत राहिले विजापूरला. आणि शिवाजीराजे शिवबा चिंतन करतात आहेत की आपण स्वराज्य निर्मितीचा प्रयत्न करतो आहे, आपल्या कर्तृत्वावर करतो आहे. जिजाऊ मासाहेब पाठीशी आहेत, दादोजी कोंडदेव आहेत, पण तरी देखील या स्वराज्य निर्मितीच्या कार्याला काहीतरी परमेश्वराचं, संतांचं अधिष्ठान असलं पाहिजे, स्वराज्याचं अधिष्ठान असलं पाहिजे. आणि म्हणून शिवाजीराजांनी विचार हा केला. पुढे हा समर्थांनी दारबोधात मांडलाय. चळवळच ही एक स्वराज्याची चळवळ आहे. यांच्या मनगटात शक्ती आहे, बल आहे, सामर्थ्य आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे श्रीराम. हे जे समर्थांनी पुढे म्हटलं, या आपल्या स्वराज्य निर्मितीच्या चळवळीला भगवंतांचं अधिष्ठान असलं पाहिजे. म्हणून शिवाजीराजे सगळ्यात पहिल्यांदा त्या काळी त्यांनी अनेक कीर्तने तुकोबारायांची ऐकली आहेत, देहुला विद्यमान आहेत. पहिल्या दिवशी आपण चरित्र पाहताना, सुरुवात करताना असं पाहिलंय की समर्थ रामदास स्वामींचा आणि तुकोबारायांचा जन्म एकाच वर्षी आहे, 1608 आहे. सारख्या वयाचे आहेत, समकालीन आहे. पण ईश्वराच्या योजनेत तुकोबारायांना आयुष्य कमी आहे. त्यांना 42 वर्षाचं आयुष्य आहे. 1650 साली सदेह वैकुंठात ते गेलेले आहेत. त्यांच्याकडे गेले, मला अनुग्रह द्या, माझ्या मस्तकावर आपला कृपेचा हस्त असू द्या.
तुकोबाराय म्हणाले, राया छत्रपती ऐकावे वचन, रामदासी मन लावी वेगे. त्यांनी आपला भविष्य ओळखलाय. नाही, मला एकच वर्षात आता देह ठेवायचा, फार तुमच्या कामात मी येणार नाही, पण पूर्ण निष्ठा होती तुकाराम महाराजांबद्दल. त्यांची अनेक कीर्तन ऐकलेली आहेत, त्यांचे अभंग त्यांना माहिती आहे, त्यांचा स्वभाव माहिती आहे, संतत्व माहिती आहे, म्हणून शरण गेले. नाही राजा, राया छत्रपती ऐकावे वचन, रामदासी मन लावी वेगे. मारुती अवतार स्वामी प्रकटला, उपदेश देईल तुला लागी. तो तुला मारुती अंशाने अवतार आहे, तुला तो उपदेश करील. तुझी योजना माझ्याकडे नाही राजा. छत्रपती शिवाजी राजांना आता कळलेलं आहे. रामदास स्वामींचं नाव तुकोबारायांकडून तर ऐकलंय, आधी ऐकलंय की आपण ज्या परिसरामध्ये स्वराज्य निर्मितीचा प्रयत्न आपण मांडलेला आहे, ह्याच परिसरामध्ये एक रामदास गोसावी म्हणून संत आहे. कानावर नाव आलेलं आहे, ऐकलेलं आहे, पण अजून भेटीचा योग आलेला नाही. पण जेव्हा तुकोबाराय आता म्हणतात विचार केला की आता आपल्याला रामदास स्वामींची भेट, स्वामींच्या कानात रामदास स्वामींच्या ही अंतःकरणात एक तळमळ इच्छा निर्माण झालेली आहे की माझी आणि शिवरायांची भेट झाली पाहिजे. आणि त्यासाठी एक पत्र रामदास स्वामींनी लिहिलं, दिवाकर गोसाव्यांना दिलं. त्यावेळी शिवाजी राजांचा मुक्काम साताऱ्याला आहे असं वर्णन चरित्र ग्रंथात आहे. फार सुंदर पत्र आहे, ऐतिहासिक पत्र आहे. आणि ज्या वेळेला कुठे शिवकथा सांगितली जाते त्यावेळेला हे कवन म्हटल्याच जातं. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी श्रीराम, नरपती, हयपती, गजपती, गणपती, भूपती, नळपती, जळपती, पुरंदरा आणि आदिशक्ती पृष्ठभागेश, यशवंत, कीर्तिवंत, नीतिवंत, सामर्थ्यवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा, देवधर्म गोब्राह्मण करावया प्रतिपालन, हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारण. कित्येक दुष्ट संहारला, कित्येकाशी धाक पडला, कित्येकाशी आशय झाला, शिवकल्याण राजा, शिवकल्याण राजा. सुंदर काव्य आहे. ते पत्र दिलं दिवाकरांजवळ. शेवटची ओळ अत्यंत महत्वाची शिवरायांनी ती ओळ 3दा वाचली आहे. तुमचे देशी वास्तव्य केले, परंतु वर्तमान नाही पुचले, ऋणानुबंधे विस्मरण झाले, काय नेणो श्रीराम. 5 वर्ष झाले आम्ही तुमच्या परिसरात आहोत, पण अजून आपली भेट नाही राजा. शिवाजी राजांनी पत्र वाचलं, समाईच्या प्रकाशामध्ये, सातारच्या किल्ल्यामध्ये डोळ्याला लावलं, 3-3दा वाचलं आणि सांगितलं की आम्हाला ताबडतोब गोसाव्यांची भेट घ्यायची आहे. कुठे आहे ती गोसावी? नरसिंह अंबारखान्यांनी बातमी काढली, ते चाफळच्या मठात आहे. चाफळला राम मंदिराची निर्मिती झाली, शिवरायांना माहिती आहे. आणि शिवराय तडक 1200 घोडे स्वार घेऊन सातारून चाफळकडे भरधाव घोडेधाव निघाले. तिथे आल्यावर कळलं की रामदास स्वामी इथे नाही आहेत, कालच गेले. एके ठाई राहेना. संत आहेत रामदास स्वामी, अक्का स्वामी मठाचा कारभार पाहतात आहेत. शिवाजी राजांनी अक्कांना विचारलं, रामांना वंदन केलं, हनुमंतांना वंदन केलं, फार श्रद्धावंत दैवी अवतारच आहे हो शिवांचे. गोसावी कुठे आहे? गोसावी तर कालच गेले. जवळच शिंगणवाडी नावाचा बगीचा बाग आहे, त्या ठिकाणी आहे. आम्ही येतो, मग आम्हाला त्यांची भेट घेणे आहे. थांबा, रामाला नैवेद्य होतो आहे, प्रसाद घेऊन जावे. आपण प्रसाद न घेतला तर स्वामी माझ्यावर रागे भरतील. समर्थांची आज्ञा होती, माध्यान्ह समयी कोणी आला, रामाला नैवेद्य झाला, त्याला प्रसाद मिळालाच पाहिजे. अजूनही सुरू आहे, चाफळ आहे, कोणत्याही ठिकाणी सुरू आहे. मंदिराची व्यवस्था तशी असते. शिवाजी राजांनी आपल्या सर्व मावळ्यांसाठी तिथे प्रसाद घेतला. आणि त्यानंतर दुपारच्या वेळेला रामदास स्वामी ज्या ठिकाणी, शिवाजी महाराज ज्या ठिकाणी रामदास स्वामी बसलेले आहेत, त्या शिंगणवाडीच्या बागेकडे यायला निघाले. श्रोते हो, शिंगणवाडीची बाग, बगीचा ही काही फार अंतरावर चाफळावर नाही आहे. फार पूर्वी एका, म्हणजे ह्या स्थानाचं नाव शिंगणवाडी का पडलं याचा इतिहास आहे. फार पूर्वीच्या काळी शत्रूंशी लढताना सिंघण नावाच्या एका राजपूत सरदारांनी इथे आपले प्राण गमावले. सिंघणच त्याचं नाव, म्हणून या
एवढ्या प्रांताला शिंगणवाडी म्हणायला लागले. बगीचा होता उद्यानासारखं, शिंगणवाडीचा बगीचा. या ठिकाणी रामदास स्वामी आणि शिवाजीराजांची पहिली भेट होणार आहे. शिवाजीराजे निघाले भोजनोत्तर. तिकडे रामदास स्वामी शिंगणवाडीच्या बागेमध्ये आहेत, औदुंबराच्या वृक्षाखाली बसलेले आहेत. कल्याण स्वामी समोर आहेत. समर्थ रामदास स्वामी काही सांगतात आहेत आणि कल्याण स्वामी लिहून घेतात आहे. समर्थांनी जेवढं सांगितलं सर्व कल्याणाने लिहून घ्यावं, लेखनिकच आहेत. त्यांच्या कालच्या आपण भागात पाहिलं पुष्पामध्ये, कल्याण स्वामी दासबोधाचे जरी लेखनिक आहेत तरी त्यांनीच लिहून घेतलंय. मनाचे श्लोक, करुणाष्टक, आरत्या सगळं त्यांनी लिहून काढलंय. ते काही लिहितात आहे, खाली मान आहे. समर्थांना इतक्याच सेवकांनी सांगितलं, राजे शिवाजी जातीनी भेटीला येतात आहेत. समर्थांना इच्छा कुतूहल होतं, पत्रही लिहिलं होतं. शिवाजी राजांनी इकडे कर्दळीच्या झाडापाशी आपले घोडे बांधले, सर्वांना मागे थांबायला सांगितलं. शिवाजीराजांच्या सोबत यावेळेला रामचंद्र पंत अमात्य हेही आहेत. आणि शिवाजीराजे धावत धावत धावत, गुरु भेटीची तळमळ आहे हो, गुरु शिष्यांची भेट आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिन तत्पदर्शिना. भगवद्गीतेने केलेला हा उपदेश जो आहे तो सार्थ धावत धावत आले. समर्थ उभे राहिले. काय प्रसंग असेल कल्पना करा. समर्थ जागचे उभे राहिले. शिवाजीराजे धावत धावत येतात आहे. शिवाजीराजांनी आल्याबरोबर साष्टांग दंडवत घातला. समर्थांनी उभे केले. राजे हे काय करता? आपण राजे आहात, पण महाराज राजे असले तरी आपल्यापेक्षा वयाने लहान ना. आपण वयाने मोठे, ज्ञानाने मोठे, अधिकाराने मोठे. आणि लहान भावा जरी भाऊ आपण म्हटलात तरी लहान भावानी मोठ्या भावाला वंदन करण्यात काय गैर आहे महाराज? समर्थ प्रसन्न झाले, डोळ्यातून अश्रू यायला लागले. समर्थांनी त्यांना खाली बसवलं. शिवानी विनंती केली, महाराज मला अनुग्रह देऊन कृतार्थ करा. निळोजी मुजुमदार आणि रामचंद्र पंत अमात्यन बाळाजी आवजी हे तीन प्रमुख पुढे शिवाजी राजांबरोबर आलेले आहेत. बाकीचे सगळे सैनिक मागे उभे राहिले. आणि समर्थांनी श्रोते हो शिवरायांना शिंगणवाडीच्या बागेमध्ये 12 एप्रिल 1649 गुरुवार, मी नानासाहेब देव यांचा ग्रंथ प्रमाणभूत मानणाऱ्या पैकी आहे. माझी श्रद्धा त्यांच्यावर आहे. समर्थांची शिवबांची भेट नेमकी कधी झाली, इतिहास संशोधकांमध्ये अजूनही एकमत नाही, वाद आहे. मला वाद करताही येत नाही, मी त्या संशोधकही नाही. परंतु श्रद्धेने नानासाहेब देवांनी जी मांडणी केलेली आहे त्यातली तारीख मी माझ्या अंतःकरणाने ग्राह्य मानली. ती वेगळी एखाद्या वेळा असेल तरी असो, पण मी जी मान्य केली आहे माझ्या अंतःकरणाने 12 एप्रिल 1649 वैशाख शुद्ध नवमी, रणरणता उन्हाळा आणि रामदास स्वामी शिवराय यांची भेट शिंगणवाडीच्या बागेत या दिवशी झाली असं नानासाहेब देवांनी लिहिलंय. शिवराय कृतार्थ झाले. श्रोते हो, रामदास स्वामी सर्व शिष्यांना अनुग्रहाच्या वेळी जो मंत्र देत असत ते रामाचे दास आहेत ना, म्हणून शिवरायांना सुद्धा अनुग्रहाचा मंत्र श्रीराम जय राम जय जय राम हाच आहे. एकांतात जेव्हा शिवराय असत, मुळात ते जगदंबेचे भक्त आहेत. छातीवर हात ठेवून आपण सिरियल मध्ये आपल्याला दाखवतात जगदंब जगदंब असं म्हणतात. ते काही गैर नाही. त्यांचं कुलदैवतच तुळजा भवानी आहे. ते जगदंबेचं स्मरण करणारच. परंतु त्यांना मिळालेला गुरुमंत्र हा श्रीराम जय जय राम आहे. आणि समर्थांनी त्यांना भेटीतच पहिल्या भेटीत काही उपदेश केला. शिवरायांनीच विनंती केली की महाराज कृतार्थ झालो, काही उपदेश करा. माझ्याबरोबर काही लष्कराचे सैनिक आहेत. शिवाजी राजांना आणि त्या सर्वांना एकत्र बसवून रामदास स्वामींनी 2 प्रकारचा उपदेश या ठिकाणी केला. एक राजधर्माचा उपदेश शिवाजी राजांना केला आणि क्षात्र धर्माचा उपदेश सर्व सैनिकांकडे पाहून रामदास स्वामींनी केला. 15 ओव्यांचं हे काव्य आहे. मराठा तितका मिळवावा, आपला महाराष्ट्र धर्म वाढवावा, ह्या सगळ्या ओव्या त्यात आहेत. मारिता मारिता मरावे हा सगळा क्षात्र धर्मातला उपदेश आहे. 15 ओव्या सुंदर आहेत. सगळ्या सैनिकांना, लष्करातल्या प्रमुखांना केलेला उपदेश आहे. 2 प्रकारचे उपदेश तिथे झाले, राजधर्म आणि क्षात्र धर्म.
ज्याप्रमाणे समर्थांनी शिवाजीराजांना अनुग्रह दिला, त्याच ठिकाणी बाळाजी, अवजी, निळोजी मुरुमदार आणि रामचंद्र पंत अमात्य या तिघांनी देखील त्याच दिवशी शिंगणवाडीतच अनुग्रह घेतले. श्रोते हो, शिवाजीराजांना रामदास स्वामींचा अनुग्रह मंत्र मिळाला, त्यांचे पायिक झाले. आणि ह्यानंतरच्या काळामध्ये रामदास स्वामी ज्या ठिकाणी असतील, शिवराय तर आपल्या राजकीय मोहिमेत नेहमी गुंतलेले राहणार आहेत, पण त्यांना जेव्हा जेव्हा केव्हा रिकामा वेळ मिळेल त्यावेळेला शिवाजीराजे रामदास स्वामींची एकांतात भेट घेत असत. या सगळ्या भेटी प्राधान्याने चाफळ, शिंगणवाडी हा सगळा परिसर, या ठिकाणी शिवाजीराजांचे खूप मावळे आहेत. त्यांनी पुढच्या काळात या किल्ले भागात अनेक किल्ले जिंकले आहेत. प्रतापगडापासून पुष्कळ किल्ले जिंकलेले आहेत. आणि या सर्व परिसरामध्ये समर्थांचे मठही खूप आहेत. आणि म्हणून ह्या परिसरामध्ये शिवाजीराजे आणि रामदास स्वामी यांच्या अनेक गुप्त खलबती पण झाल्या. चाफळच्या मंदिरात तर राजकारण, अध्यात्मकारण इत्यादींवर समर्थांची आणि शिवाजीराजांची खूप वेळा चर्चा झाल्याच्या नोंदी आहेत. शोभांची ही जी ऐतिहासिक म्हणूया आध्यात्मिक भेट, ऐतिहासिक दृष्ट्या पण आध्यात्मिक भेट, गुरु शिष्यांचं नातं निर्माण झालं ना. आता मनामध्ये एक विश्वास आला, आधार आला की माझ्या स्वराज्य निर्मितीच्या चळवळीला सद्गुरूंचे आशीर्वाद आणि त्यांचा पाठिंबा असणार आहे. समर्थांचा होताच हो. काल आपण एक कवन म्हटलं होतं ना, प्रबल यवन झाले होते वंद्या महाराष्ट्रात, आक्रंदत होता धर्म परसत्तेच्या पंकात, शौर्य धैर्य रुतले होते परसत्तेच्या दारात, ऐशा वेळी कल्याणी धीराची केवळ खाणी, श्री समर्थ सद्गुरुवाणी दुमदुमली हो सर्वत्र, जय जय रघुवीर समर्थ. 8 कडव्यांचं हे कविवर्य तिवारी यांचं काव्य आहे. त्यातलं एक कडवा आपल्या कामाचं आहे. भोसले कुलोत्तम शिष्य हा ब्राह्मण सद्गुरु होता, ब्राह्मक्षत्रिय तेजाचा हा अपूर्व संगम होता, शौर्य धैर्य युक्तीचा हा अपूर्व संगम होता, संकटास ज्या देखुनी शंकित ही होय भवानी, तेथे गरजे गुरुवाणी देशाच्या कल्याणार्थ, राष्ट्राच्या कल्याणार्थ, जय जय रघुवीर समर्थ. 8 कडव्यांचं काव्य आहे. भोसले कुलोत्तम शिष्य, भोसले कुळातला कुलोत्तम शिष्य हा ब्राह्मण सद्गुरु, तो राजविभव संपन्न, राजवैभवातला हा विरक्त साधू होता. ब्राह्मक्षत्रिय तेजाचा, एक ब्रह्मतेज एक क्षत्रिय तेज, ब्राह्मक्षत्रिय तेजाचा हा अपूर्व संगम होता. संकटास या देखोनी शंकित ही होय भवानी, तेथे गरजे गुरुवाणी देशाच्या कल्याणार्थ, जय जय रघुवीर समर्थ. सुंदर काव्याची रचना आहे, अगदी तंतोतंत लागू आहे. कारण शिवराजांना पुढे आता तर सुरुवात आहे, स्वराज्य निर्मितीच्या कार्याची सुरुवात आहे. तीनही शाह्यांना पुढे धाक निर्माण झालाय हो. मोगलशाही, आदिलशाही या सर्व शाह्यांना पुढे धाक निर्माण झालेला आहे. कुतुबशाही, आदिलशाही, पुष्कळ शाह्या आहे. निजामशाही वेगळी. आणि हे सगळ्या शाह्या पुढे घाबरणार, पण कार्य खूप करायचं आहे. आणि त्यासाठी संतांचे सद्गुरूंचे आशीर्वाद असावे, पाठबळ असावं. म्हणून रामदास स्वामींनी अत्यंत विचारपूर्वक योगायोग म्हणा, पण आहेत तारखा तशाच आहेत. 3 तारखा फक्त आपल्याला बोलतो. अनुग्रहाची तारीख तर बोललो 12 एप्रिल 1649, पण त्याआधी 10 मार्च 1649 शहाजीराजांना अटक केली आहे आणि विजापूरच्या दरबारात उभं केल्या गेल्या अफजल खानाने. ती तारीख आहे 10 मार्च 1649. अनुग्रह झाला 12 एप्रिलला. आणि पुढच्या काळामध्ये 16 मे 1649 आदिलशहाची बिनशर्त सुटका केली. आदिलशहानी शहाजीराजांची सुटका केलेली. हे योगायोग नाही आहेत, एक महिन्याचं अंतर आहे. शिवरायांना एक आध्यात्मिक अधिष्ठान प्राप्त झालं, सद्गुरू मिळाले, अनुग्रह झाला आणि शहाजीराजांची सुटका देखील झाली. शिवाजीराजे पुष्कळ मोहिमा पुढे करणार आहेत. सातारून आत्ता आले होते, पुन्हा सातारला गेले. शिवरायांनी आपल्या तलवारीने खूप पराक्रम केला श्रोते हो. त्यांच्या मावळ्यांनी खूप केला आहे.
पण छत्रपती शिवाजी राजांमध्ये स्वतःमध्ये एक बळ आहे, सामर्थ्य आहे, सगळी शस्त्र अस्त्र विद्या शिकलेले आहेत आणि स्वराज्याच्या निर्मितीसाठी एक अधिकृत राजमुद्राही तयार केली. प्रतिपच्चंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शहासूनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते. वडिलांचंही नाव टाकलंय, मुद्रा भद्राय राजते, शुभ अशी मुद्रा. ही स्वराज्यासाठी मुद्रा निर्माण केलेली आहे. हळूहळू मावळांची संख्या वाढते आहे, पुढे पुढे गडांची संख्या वाढत जाणार आहे. शिवरायांचा स्वराज्य निर्मितीचं कार्य खूप वाढणार आहे. पण शिवसमर्थ भेट, शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींची ही ऐतिहासिक भेट ही दोघांच्याही चरित्राच्या दृष्टीने एक अत्यंत महत्वाचा लख असा भाग आहे. हे दोघं एकत्र आले. हनुमंतांचे अवतार असलेले रामदास स्वामी आणि शिवांचे अवतार असलेले शिवाजी महाराज, अशी हनुमान आणि शिव यांची युती आहे. ही काळाची गरज होती हो. ह्या युतीने पुढे संपूर्ण तीनही शाळांना धाक बसला. एकाएकी नाही. आत्ता तर 1649 आहे. शिवरायांना राज्याभिषेक पुढे 6 जून 1674 ला होणार आहे. 25 वर्ष शिवरायांनी श्रम केले, घेतले, सवंगडी अजून मिळवलेत, खूप खूप मावळे जोडले आहेत, एक एक गड जिंकत चालले आहेत. प्रत्येक गडावर भगवा झेंडा उभारणार आहे. आणि काही भेटींमध्येच समर्थांनी शिवाजीराजांना सांगितलं, राजे तुम्ही कोणी भेटलं की जयराम म्हणता, आम्ही जय श्रीराम म्हणतो. आता ह्यानंतर ही प्रथा रूढ करा, यानंतर ही प्रथा रूढ करा. एकमेकांना भेटल्यानंतर सर्वांनी राम राम म्हणायचं, राम राम. तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये आपल्या कोणीही एकमेकांना भेटलं, महाराष्ट्रातल्या कोणत्याही ग्रामीण भागात आपण जा, अनोळखी व्यक्ती असो ओळखीची व्यक्ती असो, एकमेकांना समोरासमोर आले की राम राम असंच म्हणतात. ही शिवाजी राजांनी रूढ केलेली प्रथा श्रोते हो. कारण त्यांना रामांचा अनुग्रह. समर्थांनी म्हटलं, राजे राम राम म्हणायची प्रथा सुरू करा. आणि अजून एक गोष्ट समर्थांनी शिवाजी राजांना सांगितली, राजे स्वराज्य निर्मितीचं तुमचं कार्य अवश्य पूर्ण होईल, पण त्यासाठी स्वराज्याच्या ध्वजाची मात्र योजना आम्ही सांगतो. आणि स्वराज्यासाठी भगवा ध्वज रामदास स्वामींनी निवडून दिलेला आहे. जेव्हा केव्हा नवीन गड कोणता काबीज केला जावा, जिंकला जावा, शिवरायांनी त्याच्यावर भगवं निशाण रोवायचं. आणि आत्ताही शिवजयंतीच्या वेळेला संपूर्ण महाराष्ट्र भगवा 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 होतो. सगळे शिवसैनिक, शिवाजी महाराजांवर प्रेम आणि निष्ठा असणारे हे सगळे जल्लोष करतात. का करू नये? अनेक विद्वानांनी म्हटलंय ते खरंही आहे. या संपूर्ण आर्यावर्तात, आर्य सनातन वैदिक देशामध्ये अनेक अनेक राजे होऊन गेले, अनेक राजे होऊन गेले, पण खऱ्या अर्थाने कर्तृत्ववान 2च राजे फक्त आपल्या देशाने पाहिले. एक प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज. पण छत्रपती शिवाजी राजांची जी रामराज्याची योजना होती ती सफलही झाली. पुढे गोब्राह्मण प्रतिपालन त्यांनी केलंही. पण राजे 2च होऊन गेले इतिहासामध्ये, पुराणामध्ये, रामराजा किंवा छत्रपती शिवाजी राजा. मग का जल्लोष करू नये? सगळी महाराष्ट्राचीच नव्हे, भारतवर्षातली जनता शिवाजी राजांचं कर्तृत्व जाणून आहे श्रोते हो. शिवाजी राजे आणि रामदास स्वामी यांच्या युतीचा प्रसंग आपण पाहिला. युती तर आजकाल पुष्कळ घडतात. मला काही फार राजकारणावर बोलायचं नाही, बोलता येतं नाही, मला येतही नाही, अभ्यास नाही आणि बोलायची इच्छाही नाही. परंतु शिवराय आणि रामदास स्वामी यांची जी युती झाली ती अखेरपर्यंत टिकली. याचसाठी केला होता अट्टाहास रामदास स्वामींना काशी विश्वनाथांनी काशीच्या मंदिरात इसवी सन 1636 साली भारत भ्रमणाच्या काळात सांगितलं होतं की सिसोदिया वंशातला एक शिववंशानी झालेला राजा, त्याला सहाय्य करा, स्वराज निर्मिती झालेलं तुम्ही पाहाल होईल. काशी विश्वनाथांनी आशीर्वाद दिला होता. ते स्वप्न पुढे होणार आहे 1674 पर्यंत. पण तोपर्यंत अखंड मठांची निर्मिती, शिवरायांचे किल्ले जिंकणं आणि मावळे गोळा करणं, संघटन दोघांनाही करायचंय. समर्थ रामदास स्वामी पुढच्या काळातही पुष्कळ पुष्कळ मठ स्थापन करणार आहेत. पण प्रत्येक ठिकाणी मठपतींना आज्ञा हीच देणार आहेत
की मठामध्ये तरुणांना युवकांना गोळा करा, त्यांना सैनिकी शिक्षण द्या, दांडपट्टा तलवार घोड्यावर बसतं चालायला शिकवा, आणि त्यातले ज्यांच्या हातात खरी मनगटात शक्ती आहे त्या सर्वांनी शिवरायाच्या स्वराज्याच्या कार्यात सहाय्य करायचं, सेनेत दाखल व्हायचं, शिवरायांना प्रत्येक युद्धांमध्ये मदत करायची, अशा आज्ञा सगळ्यांना रामदासांनी मठपतींना देऊन दिलेल्या आहे. आणि त्या दृष्टीने रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांच्या भेटीला इतिहासामध्ये एक अनन्यसाधारण महत्व आहे आणि आध्यात्मिक दृष्ट्याही या भेटीला फार अनन्यसाधारण महत्व आहे. कधीही कितीही कशी परिस्थिती आली तरी शिवबा अंतःकरणाने विचलित होत नाही, कृती करतात. ते क्षत्रिय वंशात जन्माला आलेले आहेत, त्यांना करावीच लागेल, ते त्यांनी केलंय. पण अंतःकरणाची स्थिती मात्र त्यांचे शांत राहण्याचं कारण ते समर्थांचे अनुयायी आहेत. विवेकशील अंतःकरण आहे, समर्थांनी त्यांचा उल्लेख केलेला आहे. राजे श्रीमंत योगी म्हटलेलं आहे, देवधर्म गोब्राह्मण करावया संरक्षण, हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली श्रीराम, असं कवन ऐकलं ना आपण श्रोते हो. शिवसमर्थ भेट, शिवसमर्थ युती, शिवसमर्थ योग, योग याचा अर्थ जोडणे, एकत्र येणे असा होतो. शिवसमर्थ योग असं म्हणूनच बहुतेक इतिहासकारांनी हे प्रकरण आपल्या आपल्या पुस्तकांमध्ये लिहिलंय, फार विस्ताराने लिहिलंय. आपल्या या प्रवचन मालिकेच्या उपलब्ध वेळेच्या एकंदर परिपाठीप्रमाणे आपण आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं पाहण्याचा प्रयत्न केला, परंतु विस्ताराने ज्यांना हे अभ्यास करण्याची इच्छा आहे, वाचण्याची इच्छा आहे, त्यांनी वाचावं. अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत, त्या ग्रंथामध्ये वर्णनं खूप छान आहेत. शिवसमर्थ भेट हे अभ्यास करण्याचा विषय आहे आणि या भेटीनंतर, या युतीनंतर महाराष्ट्रात काय परिवर्तन झालं पुढच्या 25 काळामध्ये याचा काही पाहण्याचा प्रयत्न आपण पुढच्या पुष्पापासून करू. पण शिवराज्याभिषेकापर्यंत आपल्याला जायचंच आहे. श्रोते हो, रामदास स्वामींचं चरित्र हे खूप अफाट आहे, पण त्यामधून महत्वाच्या काही घटना मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो आहोत. उद्देश एकच आहे, ही प्रवचन मालिका सगळी ऐकून सर्वांना या कुणाला तरी रामदास स्वामींच्या चरित्राचा, शिवचरित्राचा अभ्यास करण्याची जर प्रेरणा होईल तर आपली ही प्रवचन मालिका सफल झाली असं म्हणता येईल. आजची झालेली चिंतन सेवा, प्रवचन सेवा प्रभू रामचंद्रांच्या, हनुमंतांच्या चरणी अर्पण करतो आणि या ठिकाणी वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ.